सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा हे निसर्गरम्य गाव. संस्थान काळात बांदे असा उल्लेख असलेल्या या गावाचे संस्थानांच्या विलिनीकरणानंतर बांदा असे नामकरण झाले. स्वयंभू श्री बांधेश्वर मंदिर व भूमिका देवी गोवा व सिंधुदुर्गच्या सीमेवरील सावंतवाडी तालुक्यातील बांदा या शहरातील लोकांचे श्रद्धास्थान. बांध्याचा अधिपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव बांधेश्वराचे देवस्थान अत्यंत जागृत आहे. 15व्या शतकापासून येथल्या जागृतीची प्रचिती अनेकांनी वेळोवेळी अनुभवली आहे. बांधेश्वराच्या साक्षात्काराची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या एकाच लिंगात 12 स्वयंभू लिंगे समाविष्ट आहेत. खोदकामाच्या वेळी चुकून एका लिंगास तडा गेल्यामुळे या ठिकाणी सद्यस्थितीत 11.5 लिंगे आहेत असे जाणकार सांगतात. मंदिराच्या गाभाऱ्यात 1 फूट खाली ही मंदिरे खोलगट भागात आहेत. त्या सभोवताली वर्तुळाकार पिंडी असून त्यावर धातूचे आच्छादन आहे. त्यातील छिद्रांमधून अभिषेकाचे पाणी आत जाते. श्री बांधेश्वर भूमिका हे एक जागृत देवस्थान आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे पावित्र्य राखण्यासाठी केवळ पुजाऱ्यांनाच आत प्रवेश असतो. भाविकांना बाहेरूनच दर्शनाचा लाभ होतो. मुख्य लिंग पाहता येत नसल्याने लिंगाशेजारीच बाणलिंग स्थापन केलेले आहे. त्याचे दर्शन होते, परंतु सर्व भाविकांना बाहेरून स्वयंभू लिंगावर थेट अभिषेक करता येतो. मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीच्या टाकीचे पाणी पाईपद्वारे थेट लिंगावर पडते. भाविक विहिरीचे पाणी काढून टाकीत ओततात व त्याचा थेट लिंगावर अभिषेक करतात. श्री बांधेश्वराच्या डाव्या बाजूला श्री गणेश तर उजव्या बाजूला हनुमंताची मूर्ती विराजमान आहे. लिंगासमोर मंदीची सुबक मूर्ती आहे. बांधेश्वर मंदिराच्या शेजारी बांध्याची ग्रामदेवता श्री देवी भूमिका माऊली, श्री रवळनाथ, श्री गणेश, भूतनाथ, वेताळ आदी पंचारतनादी मंदिरे आहेत. आपले प्रत्येक कार्य या देवतांच्या कृपेमुळेच तडीस जाते अशी ग्रामवासियांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे ग्रामवासीय कोणत्याही नवीन उद्योगाचा अथवा कार्याचा प्रारंभ या देवतांना श्रीफळ अर्पण करून आणि देवतांना गारहाणे घालून करतात. बांदा गावचे ग्रामदैवत श्री भूमिका देवी आणि बांदावासियांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री देव बांधेश्वर यांचे आताचे मंदिर राजस्थानमधील धोलपुरी गुलाबी रंगाच्या दगडांनी बांधलेले आहे. त्याच्यावर अतिशय सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. नूतन मंदिराचा कलशारोहण कोल्हापूर येथील करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ष 1550 ते 1553च्या सुमारास नार जोग सावंत मोर्या ही शिवभक्त व्यक्ती देवस्थान मर्यादा प्रमुख होती. या ठिकाणी गुरे चरत असताना आता जेथे श्री बांधेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी गच्च राईमध्ये गाय पान्हा सोडताना दिसली. भाविकांनी त्या ठिकाणी पाहिले असता त्यांना पिंडी दिसली. त्याने याविषयी तत्कालीन लोकांना दाखवले. राईची साफसफाई करून पिंडी मोकळी केली असता त्या ठिकाणी 11 पूर्ण लिंगे आणि 1 अर्धवट अशी 11.5 लिंगे आत असल्याचे दिसून आले. 12 पूर्ण लिंगे असती तर या ठिकाणाला काशी विश्वेश्वराचे महत्त्व प्राप्त झाले असते. त्यावेळच्या कर्त्या पुरुषांनी स्थापत्यशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन ऊन, वारा, पाऊस, वीज, धरणीकंप यांपासून मंदिराला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून मंदिराचा घुमट आणि आतील भाग यांची चुना वापरून रचनात्मक बांधणी केली आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर नार जोग सावंत मोर्या हा शिलालेख कोरलेला आहे. तसे पाहिले तर बांद्याचा इतिहास 12व्या शतकापर्यंत जातो. ही ग्रामरचना मोडी लिपी चालू केलेल्या हेमाडपंतांनी रचली. आजचे ग्रामदैवत श्री भूमिका आणि सर्व परिवार देवतांची मंदिरे ही आज देवकोण म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी होती. आजही तेथे एक ब्राह्मण मंदिर आहे. स्वयंभू लिंग सापडल्यावर सर्व देवालये एकत्र असावीत या उद्देशाने वर्ष 1753च्या सुमारास श्री भूमिका देवी आणि इतर देवतांची मंदिरे आजच्या श्री बांधेश्वर मंदिराजवळ बांधण्यात आली आणि त्याला श्री बांधेश्वर भूमिका पंचायतन असे संबोधण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक सोमवारी रात्री श्री बांधेश्वर मंदिरामध्ये भजन असते. जत्रेपासून मृग नक्षत्रापर्यंत श्रींची भजनाच्या जयघोषात पालखी काढली जाते. प्रत्येक सोमवारी पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम असणारे जवळच्या पंचक्रोशीतील हे एकमेव स्वयंभू मंदिर आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये श्री देव बांधेश्वराचे भक्त विखुरलेले आहेत. देवस्थानाच्या संदर्भातील कौल श्री भूमिका देवीच्या मंदिरात तर भक्तगणांचे कौल श्री रवळनाथ मंदिरात लावले जातात. येथे 65 तांदळांचे कौल लावण्याची पद्धत आहे. विनंतीप्रमाणे प्रत्येक कौलाचा अर्थ असतो. गुढीपाडवा, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, देसरूढ, नारळी पौर्णिमा, नवरात्रोत्सव, नरक चतुर्दशी, देवदिवाळी, महाशिवरात्र, होलिकोत्सव आदी उत्सव मंदिरात साजरे केले जातात.
दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण पक्ष प्रतिपदा या तिथीला देवतांचा जत्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. या दिवशी पहाटे भूमिका देवीला स्नान घातले जाते आणि वस्त्रालंकारांनी देवीला सजवून देवीची पूजा केली जाते. प्रथम वरसलदारांकरवी देवीची 5 फळांनी ओटी भरली जाते. त्यानंतर माहेरवाशिणी भाविक देवीची ओटी भरतात. देवीला नवस बोलणे, नवस फेडणे इत्यादी कार्य होतात. रात्री श्री बांधेश्वर भूमिका देवतांची पालखी प्रदक्षिणा होते. वर्षातून केवळ एकदाच जत्रोत्सवाच्या दिवशी या दोन्ही देवतांच्या मंदिरांभोवती एकत्रित प्रदक्षिणा होते. अन्य वेळी केवळ श्री बांधेश्वर मंदिराभोवती देवतांची पालखी प्रदक्षिणा होते. रात्री दशावतारी नाट्यप्रयोग होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात दहीकाला होतो. त्यानंतर देवता पालखीसह स्नानासाठी नदीवर जातात. नदीवरून पुन्हा मंदिरात येताना मार्गात भाविक पालखीत धन, फळं, खाद्यपदार्थ इत्यादी अर्पण करतात. पालखी मंदिरात आल्यानंतर दुपारी समाराधनेने जत्रोत्सवाची सांगता होते. शब्दांकन निलेश मोरजकर, बांदा.